हां बोल सीमा. हॅलो दिव्या, त्या हिरोईनचं शूटिंग आहे आज. थोड्याच वेळात निघेल ती. आणि तू जाऊ देणार आहेस तिला तिकडं शूटिंगला? शक्य आहे का दिव्या? मग काय करायचं ठरवलंयस हे बघ सीमा, आधीच वेळ कमी आहे बरं का आपल्याकडे. ठरवलंय काहीतरी. असं काहीतरी करेन ना की त्या हिरोईनचं कायमचंच पॅकअप झालं पाहिजे. गुड. आई आई बरं दिव्या, मी बोलते तुझ्याशी नंतर हं? आई काय ग, कशाला रडतेस? काय झालं? आई ते ॲडच्या शूटिंगला निघाले ना मी, तर नमस्कार करायचा होता. नमस्कार करते हां. यशस्वी हो ग बाई. हो आणि चांगलं काम करा. पाठांतर चोख ठेव. ते डायलॉग बिलॉग बोलायला लागणार ना तुला. हा आणि हो, पैसे व्यवस्थित आण, मोजून घे चांगले. 5 लाख आहेत, कमी नाही. व्यवस्थित ये आणि सांभाळ ना. पर्स घेतलीस ना? आणि आणि तिथे चेक देतात, कॅश नाही देत ते. ए, घरात बसून नको ते अक्कल शिकू नकोस मला. पैसे कमवायचे नाही तुला अक्कल आणि मला सांगतेस चेक देतात, कॅश नाही, हे नाही. तुला काय माहिती का? आई जाऊ देत. अगं बघ ना कशी बोलते ती. वहिनी ऐका ना, मी सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवलं. आईंना वाढताना ना फक्त जरा गरम करून वाढा. त्यांना अगदी गार किंवा कोमट लागत नाही, त्यांना वाफाळता लागतो. हो बरोबर आहे. हो, आणि आहे ना कोशिंबीर मी फ्रीजमध्ये ठेवली आहे. ती फक्त जेवणाच्या आधी काढा. आणि त्यामध्ये दही घालायचं की नाही हे फक्त आईंना विचारून घाला. हां हो, मला सर्दी होते माहितीये ना. हो, आणि आईंच्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळच्या मी त्यांच्या बेडवर ठेवल्या आहेत, लिहून ठेवलंय मी, तर तुम्हाला कळेल बघितल्यावर. बरं वहिनी, पिहू आली ना की ती तिचं आवरेल आणि ती सगळं तिचं घेईल खायला. फक्त प्रथम तो आज ना त्याच्या मित्राच्या वाढदिवसाला जाणार आहे, तर जायच्या आधी ना तुम्ही त्याला एक पौष्टिक लाडू द्याल का? म्हणजे तिकडे खाईलच तो, पण तिकडे जाताना जर त्याला उशीर झाला, भूक लागलं तर मग खाऊन गेलेला बरा ना. बस बस बस, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन, तू कशाचीच काळजी करू नको. हां चालेल. अरे नाही वहिनी ऐका ना, आणखीन एक फेवर हवं होतं तुमच्याकडून. आता काय काय ना, तुम्ही प्रथमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल का? म्हणजे त्याला सतत फोन करत राहा. माझ्याकडे मोबाईल नाही ना, नाहीतर मी शूटिंगवरून केलं असतं. करते, सगळं करते मी, पण तू आधी निघ इथून. परत शूटिंगला जायला उशीर होईल, तिथली वेळ पाळायला हवी ना अनु. हो हो चालेल, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. आईंचं जेवण, त्यांची औषधं, कोशिंबीर, प्रथमला फोन करायचे. आणि हो हो हो, सगळं लक्षात आहे माझ्या, सगळं करेन मी. तू इथलं टेन्शन घेऊ नको. हां ठीक आहे चालेल, मी निघते. हां आई मी निघते. हो हो हां बरं. अनु, हां ऑल द बेस्ट. छान काम कर. हा, थँक्यू. माझ्याकडून पण तुला बेस्ट बेस्ट. थँक्यू आई, थँक्यू. हां चला येते. हां मी. चला अच्छा, बाय बाय. हे सीमा, मी आतमध्ये आहे. झालं की सांग मला. हो आई. आई ग. आई आई ग का अनु, अशी कशी पडलीस? एक 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 मिनिट. पायरन सॉरी सॉरी सॉरी. पाय सटकला का तुझा? पाय अडकला का कशात? पदरात मला वाटतं. ऐक अगं बर बर, सावकाश सावकाश, सावर स्वतःला, सावर. देवा, चांगली शूटिंगला जायला निघाली होतीस, मला वाटलं गेली असशील एव्हाना. काय होऊन बसलं देवा? नाही नाही नाही, आता शूटिंगला कशी जाशील तू अनु? एवढं लागलं हे? नाही नाही नाही, थांब थांब थांब, हळूहळू पाय सरळ कर. आय 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 आय. आपण एक काम करूया, माझा आधार घे आणि हळूहळू उठायचा प्रयत्न करा. मी तुला आतमध्ये घेऊन जाते आणि स्प्रे मारून देते, बरं वाटेल तुला. नाही वहिनी, मला आत नाही जाता येणार, मला जायचंय.
अगं काय बोलतेस अनु, वेडी झालीस का तू? दिसतंय ना तुला किती दुखतंय, कसं जाणार आहे शूटिंगला? असं पाय घेऊन चाललीस ना तर पाय सुजेल, किती दुखेल अजून तुला. मी काही तुझं ऐकणार नाहीये, तू आतमध्ये चल. नाही वहिनी, ऐका ना, मला जावं लागेल. हो ते काही नाही, आपण आत जातोय, मी तुला स्प्रे मारून देते. चल. नाही वहिनी, खरंच नको. एक वेळ ना दुखणं सहन करेन मी, पण शूटिंगला जाणं कॅन्सल नाही करू शकत वहिनी. मला जावं लागेल. बघ ना किती दुखतोय पाय तुझा, खूप दुखतोय. हात बघ बघ, मी तेच सांगते तुला, एवढं एवढं दुखतंय, याच्यात कसं जाणार तू? आणि भाऊजींना कळलं ना तर ते पण रागवतील तुला. नाही वहिनी, मला तुम्ही फक्त मदत करा. ती पर्स द्या, मी प्रयत्न करते. पर्स घे आणि आत चला. नाही वहिनी, मला हा ऐकणार नाही. मला सावकाश सावकाश. वहिनी ऐक, मला तुमची काळजी कळते, पण काय ना, माझं फक्त पाय मुरगळलाय. फक्त या कारणासाठी मी शूटिंगला न जाणं बरोबर नाही. त्यांचंही नुकसान होईल. मी जाईन कशी बशी. नाही नाही, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही अनु. हो ते नुकसान, आपल्याला काही फरक पडत नाही त्याच्याने. तू आतमध्ये चल. मी जाते इकडून, मी रिक्षा पकडते. हा नाही, रिक्षा काय रिक्षा? हे बघ, 2 पावलं चालता येत नाही आणि रिक्षा काय पकडते? नाही ग, आजचे माझं ऐक, आजचे. मला जाऊ दे, मी जाते. अनु, मी तुझं काही ऐकणार नाही. 1 मिनिट थांब. अगं अनु, मला जावं लागेल, सोडा. अनु ऐक ना. अनु ऐक. बघ हे बघ, किती दुखतंय, कळवळतेस अक्षरशः. आपण आज जातोय, चला आज चल. मी नाही ऐकणार. तुम्ही फक्त घराकडे लक्ष द्या, माझं जाणं गरजेचं आहे. मी जाते वहिनी. हा, तुम्ही घराकडे लक्ष अनु. कोण झाशीची राणी समजते वाटतं स्वतःला. एवढं होऊन ही गेली शेवटी. आता मलाच काहीतरी करावं लागेल, पण काय करू? सीमा, डोकं चालव काहीतरी. तिला शूटिंगला जाण्यापासून थांबव. आणि शूटिंगसाठी गेली ना, पण ती तिथे पोचायच्याच आधी शूटिंग कॅन्सल झालं तर? सीम 1 मधून नको, सीम 2 मधून कॉल करते, म्हणजे कोणालाच कळणार नाही की माझा नंबर आहे म्हणून. हॅलो, सोनाली मॅडम बोलताय का? हा बोलते. आपण कोण? मी कविता. मी कविता बोलतेय. अनुज, तुमच्या क्लासला जी अनुप्रिया पाटकर येते ना, तिची शेजारी बोलते मी. ओ, बोला ना, काय झालं? ऑल ओके ना? आणि अनु कुठे? मॅडम, अनुप्रियाचा ना ॲक्सिडेंट झालाय. काय? अनु बरी आहे ना पण आता? फार बरी नाही होती. तुमचं शूटिंग होतं ना आज? हो ना, मी तिकडेच जायची तयारी करत होते आणि अनुसाठीच थांबले होते. अरे रे मॅडम, मला नाही वाटत की अनुप्रिया शूटिंगला येऊ शकते म्हणून. तुम्हाला ना हे शूटिंग कॅन्सलच करावं लागेल. बरं, मी बघते काय ते. तुम्ही प्लीज अनुची काळजी घ्या. हो, नाही आम्ही काळजी घेतो त्याची, पण
तुम्ही शूटिंग कॅन्सल करा हा. हो. शूटिंग तर कॅन्सल झालं अनु. आता काय करशील तू? अरे कुठे राहिला यार हा नेहमीच आहे हे गाईज. अरे आलास तू. हा मला वाटलं आज पण नेहमीप्रमाणे टांग देशील की काय. नाही रे, मी कसं तरी मॅनेज करून आलो. माझी आई मला परमिशनच देत नव्हती, पण बाबा जा म्हणाले. बरं प्रथम, तू घरी सांगितलंयस ना आज लेट होणार आहे म्हणून? ऍक्च्युली यार मला लेटपर्यंत थांबता येणार नाही. 8च्या आधी जावं लागेल. बाबांनी त्याच कंडिशनवर मला पार्टीला जायची परमिशन दिली. जर लेट झालं तर काका नाही तर माझी आईच मला घ्यायला येईल. आर यू सिरियस? अरे काय लहान बाळ आहेस काय यार? काय यार याचं प्रथम कमॉन यार. 10th ला आहे तू 10th ला. तुझ्या घरच्याला अजून तसं वाटत नाही वाटतं? अरे त्यांना माझी काळजी वाटते रे. हो माझ्या आईला पण काळजी वाटते. मी पण तिला सांगितलंय मला घ्यायला ये म्हणून. तू पण सांग रे. हे इनफ ना. प्रथम, तू ना जरा घरी बोलायला शिक. हे बेबी सिटिंग वगैरे बास झालं म्हणा. सांगेन रे, पण आज आपण 8 पर्यंत एन्जॉय करून घेऊया. मग जास्त वेळ थांबायची काय गरज आहे? तुला सगळं इथंच सांगू का? ए तू आहे ना आज पार्टीला नको येऊ. अरे जा घरी. सांगणार आहे ना. मी फक्त विचारलं. पण तुम्ही सांगा ना, पार्टीमध्ये काय होणार आहे? प्रथम, तू बोर करतोस हा. हे फालतू प्रश्न विचारत बसू नको. यायचं असेल ना तर लवकर चल. ए चल चल. अरे येतो. झाले का ते कॉस्ट्युमचं झालं? आलं का ओके? कळत नाही का तुला? सारखं सारखं का विचारतोयस? अरे किती वेळ झाला? माझ्याकडे फक्त कॉस्ट्युमचं काम आहे का? सगळं बघायचं असतं. ऍट अ टाइम डायलॉग्स बघायचे असतात, सेटअपचं काम असतं, कॉस्ट्युम असतात, आतमध्ये जे shoot अरे, झालं पण ते सगळं बघायचं अरे पण सचिन सरांचा फोन येतो. रोल कधी करणार? माझं काय कधी संबंध? जमणार एवढं सेटअप? आपण आउटडोअर लोकेशन घेतले. तुला जे करायचंय ते कर. मला 1000 वेळा तू विचारायचं नाहीस हा? हे आधीच सांगून ठेवती. अरे असं नाही होणार यार. विनिता, कधी करणार आपण सगळे? कधी करणार म्हणजे तू माझ्या का मागे लागतोस प्रत्येक वेळेला? नाही जमणार का तुला तुला? काय मीच दिसते का फक्त? नाही जमत यार. सोड, मी बोलतो स्वतः तुला मॅडमशी. जमत नाही जा. देवा, इथवर पोहोचण्याचं बळ दिलंयस. आता इथून पुढे ही सगळं नीट पार पडू देत. हा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. इथून पुढे कदाचित माझं आयुष्यही बदलेल. मला तो बदल माझ्या आयुष्यात हवाय देवा. त्यामुळे आजचं शूटिंग नीट होऊ देत. तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. हेल्दी आणि हॅपी आयुष्यासाठी हेल्दी कुकिंग ऑइल. हा घ्याल? अरे देवा, माझ्याऐवजी दुसऱ्या मॉडेलला घेतलं की काय? घ्याल तुम्ही? हा रिहर्सल करूया. हं? चल. रेडी आहेत ना ते? प्रतीक, समर सर. अनुप्रिया, आलात तुम्ही? हो मला वाटलं एवढा उशीर झालाय म्हणजे आता येतच नाही तुम्ही कुठे. सर, सॉरी, जरा उशीरच झाला मला. अहो, आम्ही तुमच्या जागी एक वेगळी आर्टिस्ट सुद्धा तयार करायला घेतली होती मॅडम. हो सर, सॉरी, खरंच खूप उशीर झाला मला. ठीक आहे, पण का झाला उशीर तुम्हाला? तुम्हाला कॉल टाइम मिळाला नव्हता का प्रतीक? सर, कॉल टाइम दिला नव्हता? नाही नाही नाही, त्यांची काही चूक नाहीये. मला त्यांनी तो कॉल टाइम दिला होता 12चा. मग? मला रिक्षा मिळायला उशीर झाला म्हणून. सॉरी. सायलेन्स. असणार का काय याच्यामध्ये? रिक्षाच मिळायला उशीर झाला ना, मग कॅब केली असती, पटकन आला असता. नाही सर, ते ठीक आहे ठीक आहे, आता तुम्ही आलात ना. हां, आपण एक काम करू. आपण म्हणजे केसांचं पार हेअर
त्यांचे हे करून घ्या. श्रुती विनाकारण मॅमला रेडी करूया. चला. मॅडम, ती जी वाक्य सांगितलीत ना ती वाक्य घ्या. आपण एक टेक करतो ना तुमच्याबरोबर. सोनाली मॅम दिसल्या नाही, त्या आल्या नाही आहेत का? ऐक, पाय पण खूप दुखतोय. नाही पण आलो, थोडं सहन कर. ती कोणाला कळलं ना तर शूटिंग रखडे. सोनाली मॅम, अनुप्रिया, अगं तू कशी काय आलीस? तुझा तर माझं काय? अगं मला एक फोन आला होता की तुझा. नाही, तुम्ही रेडी आहात का? अजून 10 मिनिटं लागतील. ठीक आहे. मॅम काय म्हणत होता तुम्ही? माझं काय? बरं ते जाऊ दे आता, तू रेडी हो, आपण नंतर बोलूयात ना. मी बाहेर आहे, तू होऊन घे रेडी. ठीक आहे? हो चालेल. हो. ऐका ना, मी लावते ना. नाही नाही ठीक आहे, मी लावते मॅम. थँक्यू. वेलकम. अनु अरे ओके. मॅम कोणाला सांगू नका, पण येताना ना माझा पाय मुरगळला. पाय जरा दुखतोय. ओ गॉड, वेट, मी जरा ना स्प्रे आणि पेनकिलर मागवते. नाही नाही, नको नको, त्यांना नका सांगूत. आणि माझ्यामुळे त्यांना कशाला उगीच त्रास. अगं नको काय, अशा त्रासात तू कसं शूट कसं करणार? काही होत नाही. वेट, मी स्प्रे आणि पेनकिलर मागवते, तुला लगेच बरं वाटेल बघ. चालेल, थँक्यू. हो मागवते आम्ही. ऐका, हे असते तर किती बरं झालं असतं. मला तेवढाच आधार वाटला असता. पण नेमकं यांना आज जावं लागलं आणि जाणं गरजेचंही होतं. त्या लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक लागायला नको. नाही लागणार सर, माझं मन करतंय. आणि लागलं तरी आपण बाईकवरती आहोत, जाऊ कडेकडेने. सर, आज आपलं काम 100% मस्त होणार. तुझ्या तोंडात साखर पडू दे बाबा. काय काम करून लवकर घरी परत पण यायचंय ना. सर, तुम्हाला अनुवहिनींचं शूटिंग बघायला जायचं होतं ना? हो, शूटिंग बघायलाच जायचंय. कसलं डोंबलाचं शूटिंग? मला तर त्या समरला बघायला जायचंय. समर, एवढ्या लोकांमध्ये बरोबर माझ्याच बायकोला सिलेक्ट केलं त्यांनी. नाही 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 नाही, मी अनुला शूटिंगला पाठवायलाच नको होता. पण मग 5 लाख रुपये कसे मिळाले असते ना. हे लोणावळ्याचं कॉन्ट्रॅक्ट पण आजच यायचं होतं. आता कधी लोणावळ्याला पोचणार, कधी काम संपवणार, इथून कधी परत येणार. ही अनु अजून कशी नाही आली आहे? ती मोनालिका सोनाली तिला फोन करून सांगितलं होतं मी की शूटिंग कॅन्सल कर म्हणून. अनुला येता येणार नाही, तरी अजून कशी नाही आली ना. अनुचा काही भरवसा देता येत नाही. तिने तिथे जाऊन शूटिंग सुरू करायला भाग पडलं असेल त्यांना. का माझे काही प्लॅन वर्क होत नाही. काय करू मी आता? दिव्याचा कॉल. हा सीमा, काय मग? काय म्हणते अनुचं शूटिंग झालं का? अनुचं
पॅकअप. इथे माझंच पॅकअप व्हायची वेळ आली दिव्य. मला ना जीव द्यावासा वाटतोय. इतक्यात काय? अगं आय मीन आपल्याला अनुला घराबाहेर काढायचं अजून, आणि तू काय आता अशा जीव द्यायच्या गोष्टी करतेयस? दिव्या, मी अजिबात जोक करायच्या मूड मध्ये नाहीये आता. ओके ओके सॉरी. चिल. काय झालंय? आज अनुचं शूटिंग होतं ना, आणि तू तिला जाऊ देणार नव्हतीस. मग काय झालं नेमकं सांग बरं. त्या अनुच्या पदरावर पाय देऊन पाडलं मी तिला. अगं चांगलीच आपटली अगं ती. पाय पण मुरगळला, तरी पण ना माझ्या समोरून लंगड्यात लंगडत गेली. अगं काय पण मग तू त्या शूटिंग वाल्यांना परस्पर फोन करून का नाही कळवलंस की अनुचं शूट कॅन्सल करत नाही येते का? तुझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता? सिरियसली दिव्या, तुला असं वाटतं की हे सगळं मी केलं नसणार आहे? हे सगळं माझं करून झालंय, पण ती अजूनही आली नाहीये म्हणजे तिथे शूटिंग सुरू झालं असेल. थोड्याच दिवसात अनु टीव्हीवर दिसेल, तिच्या होर्डिंग्स लागतील, न्यूजपेपरमध्ये पण तिची जाहिरात येईल. नाही 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 नाही, म्हणजे अनु फेमस होईल, फेमस. दिव्या, म्हणजे आपलं सगळं संपलं, कळतंय का तुला? अगं अगं शांत हो सीमा. अगं किती पॅनिक होतीयस तू? हा, तसं काहीही होणार नाहीये. ओके, काय झालंय? काय शांत हो? ऐक ना दिव्या, मला काही सुचत नाही आता या क्षणी. मला काही सुचत नाहीये. काही झालं तरी अनुचं शूटिंग थांबलं पाहिजे, बास. थांबेल, तू काळजी करू नकोस. कारण ना आज मी पेपरमध्ये माझं भविष्य वाचलं होतं. भविष्यात लिहिलं होतं सगळं काही माझ्या मनासारखं घडणार, आणि माझ्या मनात काय आहे तुला माहितीच आहे. सो अनुच्या शूटवर नक्की गडबड होणार. चिल. तू म्हणतेस तसंच होऊ दे बाबा. अनुचं शूटिंग बारगळू देत, बाकी मला काही नकोय. तथास. सर, शूट कधी सुरू होणार आहे? आपले हिरो आहेत ना SK, ते अजून येत आहेत. ते आले की आपण लगेच सुरू करू शूट. हा, SK कुठे आहे? SK अरे कुठे आहे? हा, किती वाजले? आपल्याला काही दिवसभर इथे शूट करायला वेळ नाहीये. अरे बोलवा त्याला. हा सर, त्यांना फोन केला होता, ट्रॅफिक मध्ये अडकले ते, पोहोचतील ते इतक्यात. हा, ब्रेक करा यार, लंच ब्रेक. सर एक्सक्यूज मी, आपल्याकडे एखादी पेन किलर किंवा स्प्रे मिळेल का? काय आहे ना, अनुप्रियाचा जरा पाय दुखतोय, नाहीतर तिला शूट करायला प्रॉब्लेम होईल ना, म्हणून विचारलं. मी बघते काय ते. ठीक, थँक्यू. अनु, ही ना तुझ्यासाठी स्प्रे आणि पेन किलर मागवली, तू घे. ते आणतात तोपर्यंत आपण जेवून घेऊया. जेवून घेऊया का? शूटिंग सुरू व्हायला वेळ आहे का? अगं हो, तुझ्यासोबत जो ऍक्टर काम करणार आहे ना, तो आलेलाच नाही अजून. चल म्हटलं तोपर्यंत आपण जेवून घेऊया, ब्रेक झालाय तसंही. चल. देवा, शूटिंग लवकर सुरू होऊ दे. मला वेळेत घरी पोहोचायचं. प्रथम घरी जायच्या आत मला घरी गेलंच पाहिजे.